नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी नाही दुधी भोपळ्याची धपाटी करायला लागली होती. मग शेतात येताना दुधी भोपळा घेऊन आले होते आणि कोथिंबीर पण आणली होती. मग म्हटलं आता आज धपाटी करायची. मग त्यासाठी लसूण सोलला. लसूण सोलून म्हटलं की नाही मिरचीचा खरडा करून घ्यायचा. मिरच्या पण आणल्या होत्या. मिरच्या काही विकतच आणल्या होत्या. मग म्हटलं खरडा करून घेऊन की नाही धपाटी करायची. कोण चटणी घालून पण करतं, पण मला खरडा घालून आवडतात म्हणून मी आपला खरडाच केला. आणि हा असा खरडा सगळा करून घेतला. लसूण सोलून खरडा करून घेतला बघा. आता मी काय केलं आहे माहिती आहे का, दळण केलं आहे धपाट्याचं. सगळं मिक्स डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, धन जिरं सगळं की नाही त्या दळणात घालून की नाही दळून घेतलं आहे मस्तपैकी. घरचीच गिरण आहे, मग त्या गिरणीवर दळून घेतलं आहे बघा. मग आता एकदमच आडशिरीचं जवळजवळ पीठ दळलं आहे मी. मग आता ह्या दुधी भोपळ्याची अशी साल काढायची आणि साल काढून झाली की तो दुधी भोपळा किसून घ्यायचा आणि मग त्यात ती पीठ घालून सगळं मिक्स करून का नाही मळायचं. मग कोथिंबीर आणली होती शेतातनं, भरपूर कोथिंबीर अशी आणली होती. म्हटलं जरा कोथिंबीरी वड्या आणि धपाटी करायची. मग त्यासाठी कोथिंबीर पण अशी सगळी चिरून घेतल्या. म्हटलं आता दुधी भोपळा किसून घ्यावा. दुधी भोपळा किसून घेतला म्हणजे कसं परत धपाटं पातळ असं होतं आहे ना, त्याचा काही खिसलाही मोठा असा जाडसर पडत नाही. काकडीची पण चांगली होती ती, गाजराची चांगली होती ती धपाटी. कोबी, बीट, मेथी काही पण घालून असं की नाही धपाटी आम्ही करतो बघा. आम्हाला आवडतात, म्हणजे जास्त करून नाही दुधी भोपळ्याची धपाटी लय आवडते ती. आता त्यात म्हणजे श्रावण चालू झाला आहे. श्रावण चालू झाला की आमच्या इकडं नाही मंगळवार शुक्रवार नाही धपाट्यावर करते ती. म्हणजे मंगळवार शुक्रवार धपाट्यावर उपवास असतो आमच्या इकडं. आणि मग मी आता मंगळवार शुक्रवार धपाटी करायची म्हटल्यावर चांगलं 800-300 नाही दळण केलं होतं. म्हटलं आपलं जसं जसं लागेल की नाही, म्हणजे 4 मंगळवार पडते ती, 4-5 मंगळवार काय पडत असतील की नाही त्यावेळेला आपलं धपाटी करायला होती. आपलं पीठ असं आयतं असलं की मग मिक्स ज्वारीचं जरा, गव्हाचं जरा, डाळीचं जरा घेण्यापेक्षा नाही त्यात आपलं की नाही सगळंच मिक्स करून मी आपलं दळणच केलं आहे. म्हटलं आपलं ते बरं पडतं या. मासा दुधी भोपळा किसून घेतला. दुधी भोपळ्याचा वेल पण शेडवर एकदम छान असा आला आहे बरं का. दरवर्षी दुधी भोपळ्याचा वेल की नाही टोकल्यासारखा की नाही तो आपोआप उगवतो बघा. म्हणजे बी पडलेलं असतंय तेच उगवतं. यंदा पण की नाही 2 वेल उगवले ते. आता म्हटलं त्याचा दुधी भोपळा आला म्हटल्यावर धपाटी करावीच. गेल्या वेळेला दुधी भोपळा आणला खरं, पण काय त्याची धपाटी करायचीच झाली नाही ती. मग मला एका ताईने विचारलं की दुधी भोपळ्याची धपाटी कशी करता हे मला नक्की सांगा बरं का. म्हणून म्हटलं आज तुम्हाला दाखवावं मी दुधी भोपळ्याची धपाटी करते तरी कशी. आधी वांग्याची भाजी जरी बनवायची म्हटलं तरी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तसं धपाटी बनवण्याची पद्धत की नाही प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोण ह्याला पराठा म्हणतं, कोण धपाटी म्हणतं. आमच्या इकडे ह्याला धपाटीच म्हणतात बरं का. मग ह्याच्याबरोबर कोथिंबीर वड्या पण करायच्या होत्या. भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली होती. पण म्हटलं जेवढी चिरल्या तेवढी सगळी कोथिंबीर आता नाही धपाट्यातच घालायची बघा. म्हणजे कसं होतंय धपाटी पण चांगली होती ती आणि घरचं असल्यामुळे कसं जरा भरपूर म्हणजे घातलं तरी चालतं या. म्हणून मी भरपूरच अशी कोथिंबीर निवडून घेतली आणि असा दुधी भोपळा खिसून घ्यायचा. म्हणजे धपाटी अशी लई जाडसर होत नाही, त्याचा खिस असा बारीक असा पडतो बघा. मी एवढी इतकी भली कोथिंबीर चिरून घेतल्या बघा. आणि हे दळण केलं या. दळण मिक्स सगळं केलं आहे आणि मग दळण केलं आहे. आणि त्यातच जिरं, ओवा, धन आणि थोडी हळकुंड बारीक होती ती त्यातच घातलं आहे. पण जरा हळकुंड कमी पडली त्यामुळे जरा वरनं नाही घालायला लागतं. मग लसूण जरा चिचून घेते. लसूण खरड्यात घातला आहे खरा, पण तरी पण आणखीन म्हटलं घालावं म्हणजे जरा कसं खमंग असं नाही धपाटी होते ती. ही बघा खिस हा खरडा केला आहे आणि ही कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली. कोथिंबीर देशी आहे बरं का. आणि कोथिंबीरीचा वास इतका छान येतो आहे की नाही काय सांगू नका. शेतात जरी गेलं की पावट्याच्या रानात आणि तिथं कोथिंबीर थोडी घातल्या एवढा छान पावट्याचा आणि कोथिंबीरीचा वास येतो का नाही काही विचारू नका बघा. मी हे असं नाही सगळं पीठ चाळून घ्यायचं. कारण चाळून पीठ घेतलं की कसं काय घाण ही असली त्यात का नाही की कोंडा बिंडा असा जरा निघून जातो आहे ना. कारण आमच्या गिरणीवरनं जरा त्यातनं ज्वारी आणि गहू कधी कधी येते ती, म्हणून असं चाळून घ्यायला लागते बघा. खरडा घालून घ्यायचा सगळा असा. खरडा कसा आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढा घालायचा. कोथिंबीर मात्र मी भरपूर वापरल्या बरं का. कारण का नाही कोथिंबीर असली की धपाटी पण चांगली लागते. आपल्याला जशी कोथिंबीर वडी आवडते की नाही तेवढं भरपूर कोथिंबीर असली तरी धपाटी चांगली लागते ती. आणि भाजी जरी मेथीची असली की नाही तरी आम्ही भरपूर भाजी घालून नाही धपाटी करतो अशी. आणि ती पण चांगली लागते बरं का. मेथीची भाजीची पण धपाटी केल्यावर ना. मग हे अशा प्रकारे पीठ भरपूर घेतलं होतं मी. का तर घरातली सगळ्यांनाच म्हणला संध्याकाळच्याला की नाही धपाटीच करायची.
म्हणून आज म्हणलं की भरपूर असं हे करायचं. आणि ताज्या धपाट्यापेक्षा शिळं धपाटे तर एकदम चांगलं लागतं बरं का खायला. दुसऱ्या दिवशी जशी पुरणपोळी आदल्या दिवशी खायला म्हणजे केली की नाही की दुसऱ्या दिवशी ती बरोबर चहाबरोबर खायला पण आवडते बरं का सगळ्यांना. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळी असते त्या. मग त्यात थोडी हळद घातली का, तर मी आता हळकुंड घातली होती पण ती की नाही जरा कमी पडली होती, म्हणून म्हटलं जरा हळद घालावी वरनं, म्हणून हळद घातली. आणि असं छानपैकी असं सगळं पीठ मळून घ्यायचं. आणि ह्याच्याबरोबर का नाही मुगाची उसळ, म्हणजे मूग शिजत घातली ती मुगाची उसळ करायची. आणि थोडं दही लावले, दही धपाटं उसळ असं केलं आहे बघा. आज सणवार केले ती म्हणल्यावरनं कसं खायला तर मिळत नाही, तर कामाच्या गडबडीत रोज भाकरी कालवण पण करतोयच की. पण असं वेगळं करायचं म्हटलं की त्याला काहीतरी कारण पण लागतं. कारण म्हणजे आता श्रावण महिन्यातलं मंगळवार आहे ती, म्हणून म्हटलं आता धपाटी करायचीच. असं करतो पण शक्यतो कसं होतं आहे कामाच्या गडबडीत नाही होत, कधी कधी करायचं, कधी होतं कधी नाही. मी ज्यावेळेला निवांत असतो त्यावेळेला करतोच आम्ही. मग असं एवढं असं पीठ भरपूर मळून घेतलं आहे बघा. का तर 5-6 माणसं आहे ती, 5-6 माणसांना म्हणलं पुरतेली एवढी करायची धपाटी. आणि जरी शिल्लक राहिली तर उद्याच्याला चांगली लागते ती धपाटी. मग अशा पद्धतीनं बघा ही धपाटी थापून घेतली. ती पातळ धपाटी होती ती बरं का ह्याची, कारण खीस त्याचा बारीक असा पडतो. आता जवळजवळ 4-5 धपाटी राहिली थापायची. अशी मस्तपैकी एक नाही हातानंच धपाटं थापून घ्यायचं. कोण कागदावर थापतं कोण कसं, पण मी का नाही एक आपलं कपड्यावरच धपाटं थापून घेते. आणि छान असं भाजून घ्यायचं. आणि चवीला अप्रतिम असं धपाटं लागतं बघा. मला तर का नाही सगळ्या काकडीपेक्षा कोबीपेक्षा बीट घालून मेथीपेक्षा नाही दुधी भोपळ्याचं धपाटं मात्र लय आवडतं बरं का. त्यामुळे दुधी भोपळं जेव्हा चालू होतील की नाही आमचं असते की नाही, आणि दरवर्षी श्रावण महिन्यात येतील असं दुधी भोपळा असतोच बघा. आणि ही दुधी भोपळ्याची धपाटी केली ती बघा. छान अशी धपाटी झाली ती. आणि कोणाकोणाला धपाटी खायला आवडते ती मला नक्की सांगा बरं का. ही बघा धपाटं छान असं भाजलं या, मस्त झाली धपाटी अशी. सगळी धपाटी झाली तीच थापून, एक 4-5 धपाटी राहिली ती करायची. कारण वेळ झाल्यामुळं अंधार झाला आहे, त्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळे तेवढंच तुम्हाला दाखवलं आहे धपाटं कसं झालं आहे. कारण जेवढं दाखवायला येईल तेवढं दाखवलं आहे. धपाटी अशी छान अशी सगळी झाली ती बघा. सगळी थापून झाली ती धपाटी, थोडी अशी राहिली ती थापायची. आणि आता एका दिवशी नाही कोथिंबिरी वड्या पण अजून एकदा करायच्या. कोथिंबिरी वड्या पण जोपर्यंत कोथिंबीर एक नाही तोपर्यंत करायच्या. आता बाजारात त्याला एवढं बाजारभाव पण नाही ती, पण आम्ही ठेवले. आता राहिलेलं धनच करणार आहे आम्ही. आणि जेवढे आपल्याला लागतात तेवढे खायचे, आणि राहिलेलं आपलं धन होती ती आपल्याला परत शेतात घालायला उपयोगाला येते.